की ते आपल्याला वाचनामध्ये चालवतं. आपण यावेळेस सर्वजण उभे राहूया. आताच आपण बघितलं कशा प्रकारचं नृत्य केलेलं आहे, कशा प्रकारचे आनंदी ते दिसलेले आहे आणि आपण सर्व देखील आनंदी आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस आपल्याला देखील एक जयघोष करायचा आहे. प्रभू उठला आहे, मला दिसलेला आहे. प्रभू उठला आहे आणि तो आम्हा सर्वांना दिसला आहे. प्रभू उठला आहे आणि आम्ही सर्व राष्ट्रांना तो आज दिसलेला आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. आपण कृपया खाली बसू शकतात. अनेकांना असं वाटत असं आम्ही पण असं डान्स करणार आहोत. येस, तुम्हाला आमंत्रण आहे. सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आपण संध्याकाळी या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि तो कार्यक्रम देखील जो कार्यक्रम कल्चर प्रोग्राम आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊन हे सेलिब्रेशन, हे आनंद जे अखिल जगामध्ये आहे, कल्चरच्या हिशोबाने वेगवेगळं आहे, परंतु तरी देखील आपलं हृदय प्रफुल्लित असणं, आपलं हृदय आनंदित असणं, आपलं हृदय हे निश्चित देवाच्या स्तुती गौरवाने भरून राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की सण आपण जेव्हा साजरा करतो, कदाचित ते छोटे छोटे ढोल वाजवतात, आमच्याकडे मोठे मोठे ढोल असतात आणि साऊंड सिस्टमची देखील गरज नाही. ते ढोल जेव्हा वाजतात तर हे पडदे हलतात आतले कानचे. आणि त्यामुळे आपण आताच पाळक साहेबांनी म्हटलं आपल्याकडे तसं नाही, परंतु आपल्याकडे त्याच्यापेक्षाही मोठं आहे. ते इंडियन कल्चर आहे. असो, वेगवेगळे कल्चर जरी असले तरी देखील प्रत्येकामध्ये आनंद आहे, प्रत्येकामध्ये स्तुती आहे, प्रत्येकामध्ये वैभव आहे, प्रत्येकाची जी आपण म्हणूया परंपरा वेगवेगळी आहे. परंतु परंपरेमध्ये एकच आहे की जेव्हा आम्हाला विजय मिळतो तेव्हा त्या विजयाला सेलिब्रेट केलं जातं, विजयात सेलिब्रेट केलं जातं. आणि यामुळे आज देखील आपण विजय सेलिब्रेट करण्याकरता इथे आलेलो आहोत. कारण की अनेकदा क्रिकेट मॅचेस होतात आणि इंडिया मॅच जिंकते, पण रात्रभर लोक सेलिब्रेट करतात. कधी कधी परदेशामध्ये भारतीय टीम जिंकते किंवा इतर देश जिंकतात आणि ह्या राष्ट्रामध्ये त्या समय सेलिब्रेशन केलं जातं. कारण की जर ते सेलिब्रेशन योग्य समय केलं नाही तर ते सेलिब्रेशनला अर्थ राहत नाही. समजा इंडियन टीम जिंकली आणि आपण एक आठवड्यानंतर सेलिब्रेट करतो तर ते फिक्के फिक्के सेलिब्रेट व्हाल. कारण की त्या समय जेव्हा आपण सेलिब्रेट करतो एक वेगळा आनंद असतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण तर 2000 वर्षानंतर सेलिब्रेट करत आहोत, तर ते सेलिब्रेशन टिकणार तरी कसं? हा समय काही कमी समय नाही. हे चर्च मागील 102 वर्षापासून इथे प्रभूचे जे काही विजय आम्हाला दिलेला आहे किंवा जे प्रभूने कृपा दिलेली आहे ते सेलिब्रेट करत आहोत. आणि आज 2000 वर्षानंतर आपण या दिनी प्रभू येशू ख्रिस्ताने जो विजय, नुसता तो विजयी झाला नाही तर त्याने आम्हाला देखील जो विजय दिलाय ते सेलिब्रेट करण्याकरता आपण इथे एकत्र झालेलो आहोत. आणि यामध्ये आपण थोडक्यामध्ये नेमकं त्या समय घडलं तरी काय याकडे दृष्टी लावत असताना योहान कृषुभ वर्तमान याचा 20वा अध्याय यावेळेस वाचण्यात आलेला आहे आणि त्याकडे आपण लक्ष लावणार आहोत की खरोखर हे जे सेलिब्रेशन आहे किंवा हे जे रेझरेक्शन डे आहे, पुनरुत्थान दिवस आहे, ते नेमकं सेलिब्रेट करत असताना कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, ते काय तिकडे ह्याला इव्हेंट म्हणतो. हे इव्हेंटमध्ये अशा कोणकोणत्या बाबी घडलेल्या आहे ज्यामुळे आज अखिल जग याला सेलिब्रेट करत आहे. आणि त्यामध्ये आम्हाला असं दिसतं की सर्वात महत्वाचं योहान 20 टायटल आहे की कबर ही रिकामी झालेली आहे. कबर ही रिकामी झालेली आहे. आणि हे सेलिब्रेशनचं काही फार कारण असू शकत नाही. कारण की कबर जरी रिकामी झाली तरी आरोप तिथे लागलेले की चीटिंग झालेली आहे, की फसवेगिरी तिथे झालेली आहे. आणि हे आरोप लावणारे जे विरोधक होते किंवा आरोप लावणारे हे जे सैनिक होते किंवा शास्त्री पुरुषी होते, ती जी कबर रिकामी झालेली आहे आणि येशू विजयी झालेला आहे किंवा पुनरुत्थित झालेला आहे, तर ही बाब त्यांच्या पराभवाकडे त्यांना नेणारी होती. नुसती पराभवाकडे नव्हे तर जे पहारा देणारे सैनिक होते
त्यांना मृत्यूदंडापर्यंत नेणारी होती, कारण की ते आपली ड्युटी योग्य प्रकारे करू शकले नाही. ज्या गोष्टीसाठी त्यांना नेमलेलं होतं ती गोष्ट ते पूर्ण करू शकले नाही, कारण की ज्या कबरेचा ते पहारा करत होते त्या कबरेतून कोणीतरी बाहेरून येऊन ती धोंड लोटून किंवा काहीतरी ते धोंड फोडून त्या शवाला किंवा आपण म्हणूया की येशू ख्रिस्ताच्या त्या प्रेतास ते घेऊन जातील, परंतु ते झोपी गेलेले आहे. ही झोप साधी झोप नव्हती. ही झोप साधी झोप नव्हती, तर ही झोप एक वेगळी झोप होती जी देवाने त्या सैनिकांच्या जीवनामध्ये आणली होती. आणि त्यामुळे जे काही हालचाली घडल्या त्या हालचाली त्यांना काही देखील कळल्या नाही. आणि या समय जे हालचाली घडलेल्या आहे ते स्वर्गातून देवापासून घडणाऱ्या हालचाली होत्या. आणि प्रियांनो, लक्षात ठेवा, जेव्हा देवापासून कोणतीही गोष्ट घडते ती अद्भुत अशी असते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या देवाचे उपासक आहोत जो त्याच्या प्रत्येक कार्याच्या द्वारे आपलं अद्भुत गुण प्रत्येकाला देऊ इच्छितो, ज्याला आपण मिरेकल देखील म्हणतो, चमत्कार देखील म्हणतो. आणि प्रियांनो, ही बाब जगाला सगळ्यात जास्त आकर्षित करणारी आज देखील आहे की ह्या भक्तीमध्ये, ह्या सेवेमध्ये, हे सेवा कार्यामध्ये, या मंदिरांमध्ये, या प्रार्थनेमध्ये नेहमी अद्भुत घडत असतात, जे सामान्यतः इतर धर्मीय प्रार्थना सभेमध्ये घडत नाही. आणि त्यामुळे लोक तुमच्या आणि माझ्याकडे, आमच्या प्रार्थना सभेकडे, आमच्या मंदिरांकडे आणि विशेष करून जिथे हे कार्य होत आहेत तिथे आकृष्ट होतात. कारण की ह्यांच्या देवामध्ये, ह्यांच्या लोकांमध्ये, यांच्या भक्तीमध्ये अद्भुत, विचित्र आणि एक्साइटमेंट आहे. हे वेगळं आहे फार काहीतरी. आणि ह्यामुळे प्रियांनो, आज जग, ज्याचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल ते शास्त्री परुष म्हणतात, पहा तुम्ही काहीतरी करा, जग त्याच्या पाठीमागे चाललेलं आहे. कोणाच्या पाठीमागे चाललेले? येशूच्या पाठीमागे. आणि मग त्यांनी जो कट रचलेला आहे ज्याद्वारे येशूला संपून टाकावा, आणि येशूला जर संपवलं तर त्याचे कार्य, येशूला जर संपवलं तर ही जी छोटी कम्युनिटी आहे ती, आणि येशूला जर संपवलं तर निश्चितच आमची जी प्रतिष्ठा खालवत चाललेली ती प्रतिष्ठा कुठेतरी उंचावली जाईल. आणि हे सामान्य मनुष्याचे लक्षण आहे की आम्ही वर जाण्याचा नाही तर आम्ही खाली खेचण्याचा प्रयत्न जास्त करणाऱ्या लोकांपैकी आहोत. मनुष्याला वर जाणं आवडत नाही, सोपं काम आहे, खाली ओढा, खाली ओढा. आणि खाली ओढण्यामध्ये निश्चितच आम्हाला अनेकांना आनंद वाटतो, परंतु आमचा प्रभू वरून खाली आलेला आहे. तो आम्हाला खाली पाडण्यासाठी, खाली दाबण्यासाठी नाही, तर तो आम्हाला अंतराळात भरारी घेण्यासाठी निवडणारा गौरव बाब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे की आपण आपल्या कार्याच्या द्वारे किंवा आपल्या अस्तित्वासाठी किंवा आपल्या गौरवासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी जेव्हा इतरांना खाली पाडू इच्छितो, तेव्हा मला सांगू द्या, ही सैतानी वृत्ती आहे. ही जी पाशवी वृत्ती आहे जी देवाला कधी देखील आवडणारी नाही. कारण की आम्ही ते लोक आहोत, आमच्या ठाई तो देव आहे जो नेहमी आपल्याला उंच उंच आणि उंच नेऊ इच्छितो. इथे आम्हाला असं दिसत आहे की जेव्हा शास्त्री, मुख्य याजक पिलात यांनी विनंती केली की, पिलाताकडे विनंती केली, मत्तय 2:27-63 होते, महाराज तो ठक जिवंत असताना 3 दिवसांनंतर मी उठेन असा म्हणाला होता, याची आम्हाला आठवण आहे. हा ठक बघा, आता ही मनोवृत्ती आहे. जेव्हा शास्त्रालय पूर्ण होत होते, जेव्हा सगळ्या अद्भुत गोष्टी घडत होते, परंतु हे जे धर्माचे ठेकेदार आपण म्हणतो किंवा हे धर्माचे प्रमुख जे आहे, जे यहुदी धर्माला मानतात आणि त्यांच्या शास्त्राचा किंवा शास्त्रलेखाचा पडताळा देखील होतोय, त्या समय त्या व्यक्तीस ते येशूस ते ठक असं म्हणत आहे. लोकांना ठकवतो, लोकांना फितूर करतो,
लोकांना गाफील करतो आणि देवापासून दूर नेत असताना स्वतःला देव मानण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा समय हा म्हणत आहे की 3 दिवसानंतर मी उठणार आहे. आणि हे बाब गंभीर बाब आहे. आणि यासाठी त्या कबरेला पहारा द्या, त्या कबरेला तुम्ही सील करा, यासाठी की कोणती देखील अशी घटना घडू नये ज्याद्वारे ह्या लोकांना बंद झालेल्या कबरेला उघडल्यामुळे परत एक बार ही जी चळवळ आहे, ही चळवळ प्रभू येशू ख्रिस्ताने सुरू होती, ही चळवळ परत वृद्धिंगत होईल. हो प्रियानो, त्यांना कदाचित वाटलं होतं की जर येशूला किंवा येशूला च्या शिष्यांना अशा प्रकारे आम्ही बंद केलं, त्यांना त्यांचा घात केला, त्याला संपवलं, तर ही चळवळ संपून जाईल. आणि आज हाच कुठेतरी प्रयत्न प्रत्येक देशामध्ये होतो. प्रत्येक देशामध्ये ही वृत्ती दिसून येत आहे की या देवाच्या कार्याला थांबवावं. कारण की या कार्याच्या द्वारे अनेक लोक नुसते आक्रोश होत नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की धर्म परिवर्तनाकडे जात आहेत. हे लोक काहीतरी लालच देऊन, हे लोक काहीतरी ब्रेन वॉश करून आपल्याकडे हे आकर्षित करून घेतात. ही प्रवृत्ती 2000 वर्षापासून किंवा निरंतर मानवी प्रवृत्ती आहे. आणि हे जेव्हा त्यांना दिसलं तेव्हा त्यांनी ह्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला ही गोष्ट जी आपल्याला दिसते 20व्या अध्यायामध्ये की तरी देखील धोंड जी होती ती सरकवण्यात आलेली आहे. आणि तिथे शिमोन पेत्र व त्याच्यावर जे येशूवर प्रेम करत होते ते धावत जाऊन त्यांनी प्रभूला कबरेतून कुठे ठेवलेले आहे हे आम्हाला ठाऊक नाही म्हणून पडताळा करायला गेले. 3ऱ्या वचनामध्ये लिहिले, यावरून पेत्र व दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाऊन निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले. तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत गेला, कबरेजवळ पोहोचला. त्याने ओनवून डोकावून पाहिले, तागाची वस्त्रे आहे, परंतु तो आत गेला नाही. पण शिमोन हा त्याच्या मागे येऊन पुढे गेलेला आहे, कबरेत शिरलेला आहे. आणि त्यांनी तागाची वस्त्रे, रुमाल डोक्याला होता. तो तागाची वस्त्रे जी आहे ती वस्तू नव्हे तर वेगळ्या एकीकडे गुंडाळून ठेवलेले असे त्याला दिसले. आणि तेव्हा तो दुसरा शिष्य, ज्याला योहान देखील म्हटलं गेलेलं आहे, तो पहिले कबरेजवळ आला होता, तोही आत गेला. त्यानेही ह्या सर्व गोष्टी पाहून विश्वास ठेवला, कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे अवश्य आहे असा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. आणि ते शिष्य आपापल्या घरी गेले. इथे आम्हाला एक गोष्ट दिसून येते की 2 शिष्य धावत आहेत. सुंदर अशी बातमी, प्रभू येशू ख्रिस्त आणि ह्याच्या धोंड लोटली गेली बातमी ते येत आहे, पडताळा करत आहे, कन्फर्मेशन करत आहे. आणि कन्फर्मेशन केल्यानंतर त्यांना 2 गोष्टी इथून दिसून येत आहे. आणि त्याद्वारे त्यांना या बाबीची जाणीव होती की काहीतरी या वस्त्रांच्या द्वारे, इथे उरलेले वस्त्र जे आहे ते काहीतरी आम्हाला सिग्नल देत आहे, काहीतरी इंडिकेट करत आहे. आणि ही फार महत्वाची गोष्ट. पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक लहान कानामात्रा किती महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र कानामात्रामध्ये देखील तुम्ही बदल करू शकत नाही, हे पवित्र शास्त्रात लिहिलेले आहे. प्रत्येक कानामात्राला देखील महत्व आहे. आणि त्याबरोबर ते इथे तर काहीतरी इव्हेंट घडलेला आहे आणि त्या इव्हेंट कोणत्या तरी गोष्टी तुम्हाला आणि मला शिकवत आहे, सांगत आहे. आणि हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. इथे 2 प्रकारचे वस्त्र आहे जे प्रेत वस्त्र म्हणून देखील ओळखले जातात. एक आहे की तागाचं वस्त्र, ज्याच्यामध्ये त्याचं शरीर, मृत शरीर गुंडाळलं गेलं, तर दुसरं त्याच्या डोक्याला गुंडाळला गेलेला रुमाल. आणि ह्या 2 गोष्टी तिथे त्यांना आढळून आलेल्या आहेत. परंतु येशूचं शरीर तिथे आढळलं नाही. येशूचं शरीर तिथे आढळलं नाही. आणि त्यावरून त्यांनी काही कन्क्लुजन काढलेले आहे, जे आपण मारियाच्या नंतर पुढे कन्फर्मेशन मध्ये बदलताना दिसतं. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जेव्हा त्यांनी काही कन्क्लुजन काढलं त्यावेळेस त्याचं स्पष्टीकरण देणारे लोक म्हणतात की त्याचा देह चोरून नेलेला. आणि देह चोरून नेत असताना त्याची जे शरीर होतं त्याला एक वस्त्राने गुंडाळून ठेवलेलं होतं. आणि ते वस्त्र तिथेच होते आणि शरीर नव्हतं. आणि ह्यामुळे आम्हाला असं दिसतं की जर कोणाला शरीर चोरून न्यायचं तर तो वस्त्र सकट चोरून नेणं त्याला सोयीस्कर होतं, कारण की शरीराला त्या कपड्यामध्ये गुंडाळून गपचूप बाहेर नेणं सोयीस्कर होतं. परंतु जर ते कपडेच तिथे पडलेले आहेत तर त्यांनी
कशा प्रकारे त्याला बाहेर नेलं असावं याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की वस्त्र जे आहे ते इथेच पडलेले होते आणि येशू उठला होता. नंबर 2, ही बाब देखील आम्हाला लक्षात येते की जर वस्त्र तिकडे होते तर मग येशू ख्रिस्ताची अवस्था काय? जर त्याचे वस्त्र सगळे इथे पडले होते तर मग येशू जो बाहेर आलेला आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये, त्याच्या शरीरावर कोणते वस्त्र होते? कारण की आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं की येशूने लगेच दर्शन देखील दिलेले आहे आणि दर्शन देत असताना त्याच्या शरीरावर वस्त्र होते. त्याच्या शरीरावर काय होते? वस्त्र होते. पण वस्त्र जे प्रेत वस्त्र होते आज इथे आहे, परंतु येशू बाहेर आल्यानंतर एक दुसऱ्या वस्त्रामध्ये आहे, एक दुसऱ्या वस्त्रामध्ये आहे. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुतारीचा नाद होईल, आद्य दिवजताची वाणी होईल, येशू ख्रिस्त जेव्हा अंतराळात उतरत आहे आणि मंडळीला तो अंतराळात घेतलं जाणार आहे, तर आपले वस्त्र, आपलं सामान, सगळं काही इथेच राहून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण रॅप्चर ही काही मूवीज बघितलेल्या असतील, सर्व काही इथे राहून जाणार आहे, परंतु आपल्याला एक नवीन वस्त्र मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या वस्त्रासह आपण अंतराळात घेतले जाणार आहोत. हे रॅप्चरची किंवा या पुनरुत्थानाची विशिष्ट ओळख आहे की ती ओळख ही आहे की जगातल्या प्रत्येक गोष्टी, कारण की वचन हे सांगते की रक्त आणि मांसाचा देखील तिथे प्रवेश नाही, न प्रवेश. तुम्हाला एक अलौकिक देह प्राप्त आणि एक अलौकिक वस्त्र प्राप्त होते. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जर तारणाचे वस्त्र, तारणाचे शुभ्र वस्त्र जर मिळालेले आहे, तर ते वस्त्र तुम्हाला आणि मला जपायचे आहे. कारण की ते वस्त्र येशू ख्रिस्ताजवळ तुमचं विश्वासणाऱ्या म्हणून कन्फर्मेशन असं आहे. येशू ख्रिस्त बाहेर आला एक नवीन वस्त्रासह, जुने वस्त्र तिथेच होते. ते वस्त्र आम्हाला सांगत होते की आता येशू नाही, परंतु येशू जर बाहेर पडलेला आहे तर मग तो आहे तरी कुठे? तो खरोखर उचला आहे काय? आणि प्रियांनो, ही बाब फार महत्वाची. हे जे वस्त्र आहे, हे जे कपडे आहे, ते तुम्हाला आणि मला उत्तमरित्या प्रेझेंट करतात. आजच आमच्या समोर आमच्या या तरुण मुलींनी इथे काही ऍक्टिव्हिटीज केले. त्यांच्या वस्त्रांकडे आपण बघितलं ते कॅज्युअल आहे. आज जरी सण असला आपण म्हणून का इस्टरचे कपडे शिवले का तुम्ही? तर ते हसतील. काय इस्टरचे कपडे म्हणजे ते आपल्या प्रत्येक देशामध्ये काही ना काही असतो पेहरावा, परंतु कधी कधी काही लोक कपडे शिवण्यामध्ये, कपडे घालण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. परंतु प्रियांनो, आपल्याकडे जर आपण बघितलं तर सण सेलिब्रेट करत असताना नवीन वस्त्र शिवणं अतिशय आपण म्हणतो, नाही नाही, नवीन सण म्हटलं की नवीन प्रत्येक गोष्ट नवीन आपल्याला हवी आहे. प्रियांनो, यस, आज तुम्हाला आणि मला तो सण नुसता इथेच नाही तर तिथे देखील साजरा करण्याचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच समयी परत एक बार आपण जसं सणाच्या समय नीट तपासतो, कधी कधी काय म्हणतात, हो ते मी ट्रायल घेते, बरोबर नाही येते कपडे, परत जाते मी दुकानात आणि बदलून आणते. काही काही स्त्रिया म्हणतात नाही बरोबर मॅचिंग नाही मिळालं, मी दुसरे मॅचिंग करते आणि मग मी नवीन वस्त्र घालेन. या सगळ्या गोष्टीचा आपण फार गंभीरतेने विचार करतो, कारण की हे जर झालं नाही तर आपल्याला सण जरा सेलिब्रेट केल्यासारखं वाटत नाही. हो प्रियांनो, आपण आपल्या दैहिक वस्त्रासाठी खूप काळजी घेतो. इथे देखील ते वस्त्र होते आणि त्या वस्त्राकडे ते बघत होते, परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त देखील वस्त्राबद्दल गांभीर्याने बघत असताना तर तुमच्या आणि माझ्या जीवनातले तारणाचे वस्त्र जे त्याने आम्हासाठी देव केलेले आहे आणि त्या वस्त्रांना धुण्याकरता त्याने वधस्तंभावर आपलं रक्त सांडलंय, त्याकडे दृष्टी लावून तो तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, जेव्हा त्यांनी ते वस्त्र बघितले, त्या वस्त्र येणे प्रकारे होते की जसं एखाद्या शेंगांमधून एक बी बाहेर निघालं आणि शेंगाचं वरचं टरफळ तसं राहतं, त्याप्रकारे तिथे टरफल तिथे राहिलेले होते, परंतु बी त्याच्यातून बाहेर पडलं होतं. आणि ते बी आता जेव्हा बाहेर पडलेलं होतं, एक नवीन अलौकिक देह होतं. नंबर 2, तिथे त्यांनी लिहिलेलं आहे योहानाचा 20वा अध्याय आणि 7वं वचन. आणि तागाच्या वस्त्रानंतर एक रुमाल जो डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राच्या जवळ होता, परंतु एकीकडे व्यवस्थित गुंडाळून पडलेला होता रुमाल. आणि हे देखील एक खूप मोठं साईन आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. एक रुमाल आहे जो डोक्याला गुंडाळला जातो, तो रुमाल व्यवस्थितरित्या घडी करून पडलेला होता. आजकाल आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातो, तर आपल्याला एक टिश्यू पेपर दिला जातो किंवा रुमाल दिलं जातं है ना. आणि ते टिश्यू पेपर कसा असतो, व्यवस्थित फोल्ड केलेला असतो.
किंवा तो रुमाल देखील असतो व्यवस्थित फोल्ड केलेला असतो. मग तो रुमाल आपण आपल्या समोर ठेवतो वस्त्र घाण होऊ नये म्हणून, किंवा टिश्यू पेपर तिथे बाजूला ठेवला जातो. आणि जेवण केल्यानंतर काय करतो आपण? त्या टिश्यू पेपरनी हात पुसतो किंवा रुमालाने हात पुसतो आणि मग तो चुरगळून बाजूला ठेवला जातो. प्रियांनो, यहुदी लोकांमध्ये ही प्रथा होती की जेव्हा त्यांच्याकडे मेजवानी होत असे, जेवणावेळी किंवा मेजवानी होत असे, तेव्हा त्यांचे जे नोकर आहे ते सगळे जेवढे पण त्याचे डिशेस व्यवस्थित मांडून ठेवत असे आणि त्याच्याबरोबर एक रुमाल ठेवत असे, यासाठी की जेवण झाल्यानंतर जे पाहुणे मंडळी आहे ते रुमालने आपले हात पुसतील, तोंड पुसतील, त्यावेळेस तर दाढी मिशा पण होत्या, दाढी मिशाही ते पुसत असे आणि रुमाल चुरगळलेल्या अवस्थेमध्ये ठेवत असतात. ज्या अर्थी रुमाल चुरगळलेला दिसला म्हणजे ही मेजवानी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मग सेवक जण येत असे आणि ते आवराआवरी करून ही मेजवानी पूर्ण ते झाल्यानंतर ते स्वच्छता टेबलची करत असे. आज या रुमालाच्याकडे जेव्हा बघितलं तर हा जो रुमाल होता तो चुरगळलेला नव्हता, तो व्यवस्थित जसाचा तसा ठेवला होता. आणि हा जसाचा तसा तेव्हाच ठेवला जात असे की जेव्हा तो जो गेस्ट आहे त्याला काहीतरी काम आठवलं. जसं काही काही लोकांना अचानक काम आठवतं, जरा मोबाईल घेऊन बाहेर जाऊन येतो, तसं काहीतरी विशेष काम असेल आणि ते न जेवता बाहेर पडले, परंतु ते परत येणार आहे, ते परत येणार आहे, कारण की जेवण अद्याप पूर्ण झालेलं नाही, जेवण अद्याप पूर्ण झालेलं नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, हा रुमाल तसाच ठेवला जातो. प्रभूच्या वचनामध्ये मत्ते शुभ वर्तमान 26वा अध्याय 28 आणि 29 जेव्हा आपण प्रभू वचनाच्या मेजापाशी गेलो गुरुवारच्या दिवशी, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या समवेत भोजन घेत होता, मेजवानीसाठी बसलेला होता आणि सर्व शिष्य जे होते ते गेस्ट होते आणि होस्ट होता प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी त्यांचे सगळ्यांचे पाय धुतलेले आहे. आणि या समय तिथे काय घडलेलं आहे बघा, तेव्हा तो एक 28 आणि 29 मध्ये येणे प्रकारे म्हणतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षरसाची उपज परत पिणार नाही. इथून ही लास्ट आहे माझ्या स्मरणार्थ हे करा, हे थीम असतं आपलं की येशू ख्रिस्त म्हणतो की आता इथून ही पार्टी म्हणूया, ही मेजवानी म्हणूया, ही अपूर्ण राहिलेली आहे. आता मेजवानीचा पार्ट 2 जो आहे तो पित्या समवेत आणि तुमच्या समवेत मी तिथे घेणार आहे. आज या मेजवानीमध्ये जेव्हा आपण इथे प्रभूच्या मेजाच्या जवळ गेलेलं द लास्ट सपर आपण बघितलं ना, लिनिऑर्ड द विन्शी याने काढलेला फोटो खूप प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये किती शिष्य होते येशू बरोबर? किती शिष्य होते? 12 शिष्य होते. एक फितूर झालेला आहे आणि 12चे 12 शिष्य बसलेले आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या स्मरणार्थ हे करा, परंतु ही बाब लक्षात ठेवा की आता ही उपज किंवा हे द्राक्षाची उपज जे आहे किंवा ही मेजवानी मी परत करणार आहे, परंतु इथे वचन काय लिहिलेलं आहे? पित्याच्या राज्यात. त्या समय नुसते 12 जण नसणार, तर त्या समय तुम्ही आणि मी जास्त असणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं माझ्या स्मरणार्थ तुम्ही देखील इथे करा. आज आपण या मेजापाशी येणारच आहोत आणि या मेजापाशी येत असताना आपण कोणत्या गोष्टीचे स्मरण करत आहोत की तो प्रभू येशू ख्रिस्त तर शरीर आमच्यासाठी मोडले गेले, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हासाठी सांडले गेलेले, हे नव्या कराराचं रक्त आहे आणि हे बहुतांसाठी ओतलं जात असताना आम्ही सर्वजण त्या मेजवानीमध्ये आमंत्रित आहोत. प्रेज द लॉर्ड. कोण लोक इथे मेजवानी घेतील? ज्यांना प्रभूमध्ये निवडले गेलेले लोक आहे, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला आहे, तारणारा येशू हा माझा तारणारा आहे असं म्हणून मान्य केले आणि ते ह्या मेजवानीमध्ये आज येणार आहे आणि येत राहतील येशूचं आगमन होईस्तो. परंतु प्रियांनो, ही जगिक मेजवानी आहे, परंतु ही मेजवानी पूर्ण झाली नाही. त्याची संपुष्टी कुठे होणार आहे? येशूच्या बरोबर, पित्याच्या बरोबर, त्या ज्या जागेसाठी प्रभूने आम्हाला आमंत्रित केलं त्या स्वर्गीय राज्यात होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आज रुमाल उलगडून ठेवला नाही, तर आज घडी करलेला रुमाल ठेवलेला आहे, यासाठी की मेजवानी संपलेली नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण इथे आलो असताना ही बाब जाणून घ्यावं की आज जर ह्या मेजवानीला आपण गांभीर्याने घेत आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवशी जी गोष्ट येशू ख्रिस्त त्या रुमालाच्या द्वारे प्रदर्शित केलेली आहे की आम्हाला प्रत्येकाला आमंत्रण दिलेलं आहे,
आम्हाला प्रत्येकाला आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणासाठी तुम्ही आणि मी तयारी करत आहात की नाही? आणि जर तुम्ही तयारी करत आहात तर तुमच्यापैकी एखादा फितूर तर नाही. कारण की वचन हे सांगतं की जो अयोग्य प्रकार खातो त्याच्यावर काय, तो देवाचा दंड स्वतःवर ओढून घेतो. आज आपण बघितलं एक व्यक्ती त्या भोजनामध्ये देखील अयोग्य प्रकारे खाणारा होता. कोण होता तो? आणि त्यांनी स्वतःवर दंड ओढून स्वतःचा आत्मघात करून घेतलेला आहे. त्याला चांगलं कळत असून देखील त्यांनी ती गोष्ट केलेली नाही. आज देखील आपण या मेजापाशी येत असताना, त्या कबरेकडे जात असताना, ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताला एक अलौकिक देह आणि जीवन प्राप्त झालेलं आहे, तो मृत्यूमधून उठलेला आहे. तुम्हाला देखील एकच, आम्हाला देखील एकच मरण आहे, परंतु 2 जीवन आहे. 2 जीवन. एक पहिलं मातेपासून जीवन आणि दुसरं सार्वकालिक जीवन. प्रेज द लॉर्ड. मरण एकच आहे आणि ते कोणतं मरण? दैहिक मरण आहे. दैहिक मरणाच्या अगोदर एक जन्म, दैहिक मरणाच्या नंतर एक जन्म. परंतु जर तुम्ही अयोग्य प्रकारे खातात आणि त्या प्रभूच्या या मेजवानीला स्वीकार करत नाही तर तुम्हाला एक मातेपासून जन्म आहे, पण 2 मरण आहे. एक दैहिक मरण आणि दैहिक मरणाच्या नंतर सार्वकालिक मरण. कारण की तुम्ही आणि मी स्वतःवर दंड ओढून घेतलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे करा. आज आपण या मंदिरामध्ये आलो असताना येशूच्या पुनरुत्थानाचं जरी स्मरण करत असलो, परंतु ही मेजवानी तुमची आणि माझी वाट बघत आहे. आणि त्या मेजवानी म्हणजे आपल्याला माहिती आहे, मेजवानी म्हणजे एक एन्जॉयमेंट देखील आहे, एक सहभागिता देखील आहे आणि एकमेकांची भेट देखील आहे. आणि ती तुमची आणि माझी वाट बघत आहे. आणि यासाठी ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्वाचे आहे. प्रकटीकरण 19वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये अशा प्रकारे योहान म्हणतो, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवले ते धन्य. प्रकटीकरण 19:9, ज्यामध्ये आपण सर्व भविष्यात आपलं चित्र दाखवत आहे, मंडळीचं चित्र दाखवत आहे की कोकरा जो आहे त्याचा विवाह आहे आणि त्या विवाहामध्ये वधू म्हणून कोणाला बोलवलेलं आहे? मंडळीला. आणि तुम्हाला नाही बोलवलं. आणि वचन हे सांगतं की ज्याला ह्या मेजवानीस बोलवलं ते धन्य. आज आपण सर्वजण धन्यतेमध्ये आहोत, कारण की आपण सर्वजण बोलावलेले आहोत, आपण सर्व निवडलेले आहोत, आपण सर्व चर्च ऑफ क्राइस्टमध्ये नेमलेले आहोत, यासाठी की तुम्ही आणि मी ही भक्ती करत असताना, या मंडळीमध्ये सहभागी होत असताना, येशूच्या मागे चालत असताना फळ देणारे व्हावे. प्रेज द लॉर्ड. फळ देणारे व्हावे. आणि जेव्हा जर फळ टिकावं यासाठी देव तुमच्याकडे आणि देव पित्याकडे प्रार्थना येशू करत आहे. आज परत एक वार तुम्हाला माझ्या जीवनामध्ये या 40 दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना करत असताना आपण फळाचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. की मी एक ख्रिस्ती म्हणून, एक ख्रिस्ती पुरुष म्हणून, एक स्त्री म्हणून, एक ख्रिस्ती कुटुंब म्हणून माझ्या जीवनाच्या द्वारे कशा प्रकारचं फळ देत आहे. किडकं फळ आहे का? आंबट फळ आहे का? की खरोखर देवाला मान्य असं ताकद आणि बळ देणारं फळ तुम्ही मी देत आहोत. आणि ह्याचा विचार देखील करणं अतिशय गरजेचं आहे. ही बाब देखील महत्वाचं आहे की अनेक जण म्हणतात, भारत देशामध्ये तर खूप ही म्हणत आहे की येशू ख्रिस्त मेला नव्हता, तो बेहोश होता आणि मग तो तिथून निघाला आणि जम्मू काश्मीरमध्ये आला आणि मग इथेच त्याला मुलं बाळा वगैरे झालेले आहे. अशा प्रकारची पुष्कळदा कथा कहाणी आपल्याला ऐकायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त मेल्याने इंडियामध्ये आला. भारतीय लोक खूप याबद्दल सांगतात. परंतु प्रियांनो, एक गोष्टीचा विचार करा आणि ते खूप गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे की येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हा ऑक्सफोर्ड डिक्शनरी काय म्हणते बघा, येशू ख्रिस्ताच्या शरीरावर 5480 जखमा होत्या. किती जखमा? तुम्ही कुठे कुठे शिवला जरी असताना तरी ते झालंच होत असतं. किती स्टिचेस मारणार तुम्ही, कुठे कुठे मारणार. नंबर 2 होत्या, या सर्व खोल जखमा होत्या. पाठीवर हाडं दाखवणाऱ्या असे 150 जखमा होत्या, 150. त्याच्या अंगावर किंवा त्याच्या खांद्यावर 150 किलोचा वधस्तंभ घेऊन तो चालत होता. येशूचं वजन 70 ते 80 किलो असेल आणि त्याचं दुप्पट वजन त्याच्या खांद्यावर लादलं होतं आणि तो मोठा प्रवास करत असताना 3 वेळेस वधस्तंभ घेऊन खाली पडला. आपण काल
मूवीमध्ये बघितलेलं आहे की येशू ख्रिस्त चालत असताना खाली पडला आणि वधस्तंभाच्या खाली तो दाबला गेला. लोकांनी येऊन तो वधस्तंभ उचलला, परत खांद्यावर दिला आणि तो वाटचाल करत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना 17 तास 17 to 18 hours तो पाणी देखील प्याला नाही. वधस्तंभावर तो म्हणतो की मला तहान लागली आहे, मला तहान लागली. बघा आता आपण एवढं कठीण श्रम, इतके जखमा, शरीरातून वाहणारं रक्त, खाली पडणारं आणि सर्व प्रकारचं एवढं कठीण श्रम केल्यानंतर निश्चितच एक मनुष्य म्हणून आपल्याला सहज तहान लागते. परंतु 17 तास त्याला कोणी पाणी विचारलं नाही आणि तो देखील म्हटला नाही की मला तहान लागलेली. आणि एवढं झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्याच्या शरीरातून आता पाणी तर सगळं कोरडं झालंय, कारण की पाणीच मिळालं नाही 17 तास. नंबर 2, शरीरातलं सगळं रक्त देखील आता वाहून चाललेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये येशू जर मरण पावलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी उठला तर सगळं काय कसं काय बरोबर होऊन गेलं? होऊ शकतं का असं? एवढ्या जखमा घेऊन तिसऱ्या दिवशी कोणती पण ट्रीटमेंट न घेता तो व्यक्ती बाहेर येतो आणि एकदम उभा राहतो, मारिया मारिया, आणि ती म्हणते रब्बुनी. हे शक्य आहे का? आणि ही बाब आपल्याला दिसते की येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या दिवशी 5 वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले मारिया मगदलीला दर्शन दिलेलं आहे योहान 20 मध्ये. मग इतर स्त्रियांना मत्तईमध्ये दर्शन दिलेले आहे 28व्या अध्यायामध्ये. पेत्राला लूक 24 मध्ये दर्शन दिलेले आहे. 2 शिष्यांना जे चाललेले होते त्यांना देखील लूक 24 मध्ये दर्शन दिलं. आणि मग संध्याकाळी सर्व एकत्र माडीवर बसलेल्या बंद खोलीमध्ये येशूने दर्शन दिले. बघा तिसऱ्या दिवशी एवढा जखमा, एवढा शरीराचे हालहाल आणि सर्व असताना जर येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उभा राहतो तर कसा काय उभा राहू शकतो? कसा काय उभा राहू शकतो? ही बाब निश्चितच ही होती की तो काही बेहोश नव्हता. प्रभू परमेश्वराने जेव्हा त्याला जीवन दिलं तेव्हा त्याला आरोग्य देखील दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आरोग्य देखील दिलेलं आहे. तो जेव्हा बाहेर निघाला, तो बाहेर निघाल्यानंतर त्याच्या जखमा, त्याच्या शरीरातले सर्व थकवा, त्याच्या शरीरातले सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे सुरू झालेली आहे, तरी देखील त्याचं शरीर आता वैभवी शरीरामध्ये बदलून गेलेलं आहे. अनेकदा आपण रॅप्चरची मूवी बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वस्त्र खाली गळून पडलेले, विमानांना धडकलेले आणि व्यक्ती अंतराळामध्ये घेतले जात आहे. बरोबर आहे? शरीर खाली नाही पडत आहे, शरीर आहे, परंतु ते शरीर बदलून गेलेलं आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने हीच बाब दाखवलेली आहे की जेव्हा तुम्हाला पुनरुत्थित शरीर प्राप्त होतं, जेव्हा तुम्हाला त्या देवाकडे देवाची योजनेनुरूप त्या स्वर्गीय शरीर प्राप्त होतं, सर्व काही बदलतं. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवे झालेले आहे, नवे झालेले. आणि त्यामुळे प्रियानो, आपल्या शरीराची जखमा, आपल्या शरीराचे आजार, आपल्या शरीराच्या समस्या, आपल्या शरीराच्या उणीवा याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहे, मृत्यूपर्यंतच या सगळ्या गोष्टी राहणार. परंतु त्यानंतर जेव्हा प्रभूचं आगमन होईल, एक ते झोपलेले आहे ते तो उठले जातील, परंतु तुम्हाला आणि मला देखील एक नवीन शरीर प्राप्त होणार, एक सुंदर शरीर प्राप्त होणार, जे त्या मेजबानीसाठी अंतराळात घेतलं जाणार आहे. त्या मेजबानीसाठी इथे देखील आम्हाला दिसतं की येशू ख्रिस्ताला नवीन शरीर जरी प्राप्त झालं, परंतु येशू ख्रिस्ताने काही जखमा तशाच ठेवलेल्या होत्या. कोणकोणत्या जखमा होत्या? है ना, आपल्या हातात, पायात आणि कुशीची जखम त्यांनी तशीच ठेवली. रक्त वाहत होतं का त्याच्यातून? रक्त वाहत होतं का? एवढी मोठी जखम, खोल जखम झाल्यानंतर रक्त वाहायला पाहिजे. पहिले रक्त वाहत होतं, आता रक्त वाहत नाही, परंतु जखम आहे. आणि वचन आम्हाला सांगते की रक्त आणि मांसाचा त्या देवाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. हो प्रियांनो, ते समय आता रक्ताचा समय, आता मांसाचा तो काळ संपलेला आहे. ते जगामध्ये राहत असताना जगी जीवनाबरोबरच असतो. ज्या समय देव तुम्हाला नवजीवन देतो, सर्व काही बदलून जातो. मग ह्या खुणा का ठेवल्या होत्या? यासाठी की तुमचा आणि माझा विश्वास बतावा की जो वधस्तंभावर खिळलेला येशू होता तो हाच आहे. प्रेज द लॉर्ड, तो हाच आहे. आणि कितीतरी आपण म्हणूया की आनंदाची बाब किंवा दुःखाची बाब की ज्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं होतं, ज्या व्यक्तीने त्याच्यावर संशय घेतला होता, तो भारतामध्ये येशूला घेऊन आलेला आहे. त्याचं नाव काय होतं? थोमा. की मी असं हातात बोट घातल्याशिवाय मी त्याचा काय करणार आहे? स्वीकार करणारच नाही, मी हे खरं मानणारच नाही. आणि येशू ख्रिस्त देखील म्हणतो, अनुभव घेऊन पहा मी किती तपासा, तुम्ही मला तपासा, मला बघा, चाचपून बघा,
खरोखर मी तुमच्यासाठी जखमा सहन करणारा तोच येशू आहे जो 2000 वर्षापूर्वी मेलेला आहे. हे जखमा कोणाच्या होत्या प्रियांनो? हे जखमा कोणामुळे झालेलं आहे? हे जखमा माझ्यामुळे झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या मनुष्यामुळे झालेलं आहे. कदाचित आपण पापात पडलो नसतो तर ह्या जखमा आणि या प्रकारचं वेदना आणि या प्रकारचे क्लेश येशूला सहनच करावं लागलं नसतं. पण ज्या अर्थी त्यांनी सर्व काही सहन केलं त्या अर्थी ते आमचं दंड होतं. आणि कालच आपण बघितलं की त्यांनी दुप्पट दंड सहन केलेलं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आज आपण त्या जखमांच्याकडे बघत असताना काय त्या जखमांना सिरियसली घेतो किंवा नाही? मला अनेकदा प्रश्न पडतो, कारण की येशूने म्हटलं मी तुझं नाव आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे माझं नाव कोरलेलं आहे आणि त्याच्या शेजारी जखमा पण आहे. इथे माझं नाव कोरलेलं दिसेल मला आणि त्याच्या शेजारी जखम आहे. मग हे कोणामुळे झालेली? ही जखम माझ्यामुळे झालेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस, तुम्हाला जर तुमचं नाव बघायचंय तर अगोदर ती जखम कोणामुळे झाली ते कन्फर्म करा. ज्या समय तुम्ही म्हणता हे माझ्यामुळे जखम झाली, येशू म्हणतो बघ तुझं नाव इथे लिहिलेलं आहे, कारण की मी तुला निवडलेलं आहे. हो प्रियांनो, हे जखम आणि हे नाव हे कधी देखील तुमच्या जीवनातून जाता कामा नये, कारण की हे लोक आठवो परंतु विश्वास नाही म्हणून आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर माझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त जेव्हा उठलेला आहे, येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झालेला आहे, तेव्हा ह्या सर्व गोष्टी ज्याच्या विरोधकांना आणि विशेष करून आम्हा सर्वांना दाखवण्यासाठी त्यांनी आज देखील सुरक्षित ठेवलेलं आहे. कधी कधी काही लोक म्हणतात की ह्यापेक्षा मग ह्या सर्व स्त्रियांना भेटला, या सगळ्या लोकांना भेटला, डायरेक्ट शास्त्री परुषीलाच भेटला असता तर कन्फर्मच होऊन गेला असता. शास्त्री परुषीच डाऊट घेत होते ना, सैनिकच डाऊट घेत होते ना, मग त्यांनाच जाऊन दाखवायचं जायला काय बघा मी उठलोय, म्हणजे हे सगळा प्रॉब्लेमच झाला नसता. परंतु मत्तय 23:37-39 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, यरुशलेमा यरुशलेमा, संदेष्टांचा घात करणारा यरुशलेम, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते तशी माझी इच्छा होती, परंतु तुमची इच्छा नव्हती. आतापासून प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादीच असो तुम्ही म्हणणार नाही, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. यरुशलेमकरांनी आज देखील ते मानलेलं नाही. यहुदी लोकांनी आज देखील मान्य केलं नाही की प्रभूच्या नावाने येणारा जो राजा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते आज देखील मसीहाची वाट बघत आहे. त्यामुळे मसीहा त्यांना दर्शन देत नाही, परंतु तुम्हाला आणि मला यासाठी दर्शन देतो कारण की आपण नुसतं रविवारीच नाही, होसन्ना होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद देतो, पाम संडेलाच नाही, नियमित आपण म्हणतो की जो माझा राजा आहे, जो माझा प्रभू आहे, जो माझा तारणार आहे तो प्रभू येशू आहे, तर देवाने माझ्याकडे पाठवलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा आपण स्वीकार करतो, त्यामुळे तुम्हाला आणि मला तो दर्शन देतो. परंतु जे स्वीकार करत नाही त्यांना दर्शन देतो. परंतु वचन सांगतं की एक समय येणार आहे जेव्हा तो राजा सिंहासनावर येणार आहे, प्रत्येक नेत्र त्याला बघणार आहे, प्रत्येक नेत्र त्याला बघणार आहे आणि प्रत्येक मुख कबूल करणार आहे की येशूच प्रभू. प्रत्येक मुख काय करणार आहे? येशूच प्रभू आहे. परंतु त्यावेळेस वेळ खूप उशीर होऊन गेलेला असणार आहे. प्रत्येक मुख कबूल करणार आहे. परंतु धन्यवादित तास तुम्ही आणि मी धन्यवादीच असो, कारण की तुम्हाला आणि मला मेजबानीला बोलवण्याच्या अगोदर आमच्या मुखामध्ये त्यांनी ते नाव घातलेलं आहे, त्याचं नाव आहे प्रभू येशू. आणि याचा अर्थ आहे तो तुमचा तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण या मेजापाशी येत असताना आज खरोखर तुम्हाला आणि मला येशू दिसला आहे का? आपण म्हणतो हो प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, तुम्हाला दिसला आहे का? यस. आज 40 दिवसामध्ये अनेक जण उपवास करत असताना, अनेक जण प्रार्थना करत असताना, अनेक जण गुडघ्यावर येत असताना अनेकांना येशूने दर्शन दिलेलं आहे, अनेकांची भेट घेतली आहे, अनेकांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहे. आणि आज इथे बसलेले काही निराश असतील ते म्हणतील की नाही पाळक साहेब, हे 40 दिवस गेले, काही आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, काही आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, काही परिस्थिती बदललेली. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, आमचा येशू, आमचा देव न बदलणारा आहे. त्याच्या मुखातून निघालेला शब्द विफळून कधी देखील त्याच्याकडे परत येत नाही. त्यांनी म्हटलंय की तू माझी पुत्र आणि तू माझी कन्या आहे, मी तुला कदापि सोडणार नाही. तरुण सिंहाचे वान पडत त्याची उपासमार होईल, परंतु मला माझं भय धरणारा कोणाला कधी उपासमार होणार नाही. तो लागेल ते आपले प्रियजन झोपेतही पुरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे तुम्ही आणि मी जर आज या काळजीमध्ये आहोत तर 40 दिवस नाही,
आणखीन थोडा वेळ वाट बघा. कारण की येशू म्हणतो ही वाट बघणे नाहीये, ही टेस्टिंग आहे. ही वाट बघणे नाही, टेस्टिंग आहे, परीक्षा आहे तुमची विश्वासाची. ही 40 दिवस जरी संपले तरी माझा येशू संपला नाही. ही प्रार्थनेचा माझा उपासाचे समय संपले परंतु येशू संपले नाही. तो युगानुयुग सारखाच आहे. ज्यांनी माझ्या बहिणीला, माझ्या शेजारीला, माझ्या इतर लोकांना प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे, अभिवचन पूर्ण केले, तो माझ्या जीवनामध्ये देखील पूर्ण करणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्ही या मेजापाशी येत असताना, परत एक बार हा सण सेलिब्रेट करत असताना, हे आशीर्वाद जे 40 दिवसामध्ये घेतलेले ते आशीर्वाद इतरांना शेअर करा. कारण की माझा प्रभू मला दिसलाय, परंतु मला तो प्रभू कशा प्रकारचा दिसलाय. अनेक जण म्हणतात की पाळकसाहेब आरोग्य देणारा प्रभू मला पाहिजे, अनेक जण म्हणतात धन देणारा प्रभू मला पाहिजे, अनेक जण म्हणतात आम्हाला सुख आणि शांती देणारा प्रभू पाहिजे, आणि अनेक जण म्हणतात की आमच्या नोकरी देणारा प्रभू पाहिजे. या सगळ्या गोष्टी देव देणार, परंतु येशू म्हणतो आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. यस, प्रायोरिटी ही आहे. कारण की येशूने या जगामध्ये आगमन त्याचं आरोग्य देण्यासाठी नव्हे, किंवा नोकऱ्या देण्यासाठी नव्हे, तुम्हाला धनसंपत्ती पैसा देण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला जीवन, युगानुयुगाचं जीवन मिळावं यासाठी त्याचं आगमन झालं. प्रेज द लॉर्ड. आणि ते जीवन, ती तुमची प्रायोरिटी, ती देवाची प्रायोरिटी आहे. आणि ते जर मिळवण्यासाठी तुम्ही आज खटपट करतात आणि ते जर तुम्हाला मिळालेलं आहे, तर मला सांगू द्या, ते प्रॉमिस जे इतर सर्व गोष्टी त्याच्या बरोबर आहे, त्या सर्व गोष्टी देखील देव तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि अशा प्रकारचा येशू जर तुम्हाला पावला आहे, अशा प्रकारचा येशू जर तुम्हाला दिसलाय, तर त्या येशूने माझ्या जीवनामध्ये काय कार्य केलं ते इतरांना साक्ष देऊन सांगा. प्रेज द लॉर्ड. हे शिष्य थांबले नाही, हे शिष्य थांबले नाही. 40 दिवस येशू त्यांना दाखवत होता. 50व्या दिवशी जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरलेला आहे, ते अख्खी जगामध्ये येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा करू लागले. प्रेज द लॉर्ड. मरणाची घोषणा, पुनरुत्थानाची घोषणा करू लागले आणि मंडळ्यांची स्थापना होऊ लागली. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला आनंद होतो की आमच्याकडून ग्रीसमधून आहे, जर्मनीमधून आहे, US मधून आहे, तिकडे त्या परदेशामध्ये एशियाच्या समय तिथे देखील मंडळांची स्थापना झाली आणि येशू तिथे देखील गौरवला गेला. का? कारण की ज्या येशूला त्या शिष्यांनी बघितलं, ज्या येशूला त्या शिष्यांनी अनुभवलं, ज्या येशूचं शिक्षण त्या शिष्यांनी घेतलं, त्यांनी स्वतःपर्यंत मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी त्याची सुवार्ता, त्याची घोषणा जगभर केली. त्यामुळे देवाने त्यांना तर आशीर्वाद दिलाच दिला, परंतु या घोषणेच्या द्वारे अनेक राष्ट्र आशीर्वादित राष्ट्र बनलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला देखील एक भारतीय म्हणून आमचं राष्ट्र आशीर्वादित व्हावं, आमचं राष्ट्राचं कल्याण व्हावं, आमचं राष्ट्राचं भलं व्हावं, यासाठी आपण नियमित प्रार्थना करतो. आज देखील आपण प्रार्थना केलेली आहे. परंतु प्रियांनो, पैशाने भलं होत नाही, ह्युमन रिसोर्सने भलं होत नाही, त्याच्यासाठी हवा आहे प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. आज जगाने ज्या जगातल्या राष्ट्राने येशूचा स्वीकार केला ते प्रगती उन्नत झालेले आहे, परंतु आज त्या प्रगती आणि उन्नतीचा लाभ जर आम्हाला घ्यायचा आहे, तर थोमाने जे कार्य आरंभ केलेले भारत देशामध्ये ते आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. विविध मिशनऱ्यांनी, विशेष करून ऑस्ट्रेलियाच्या मिशनने आपल्याला जे कार्य देऊन केलेले ते कार्य निरंतर पुढे चालायचं. आणि मग जेव्हा येशूचं आगमन होईल, तो म्हणाल, शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वास राहिला, आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. परत एक बार सर्वांना या पुनरुत्थान देण्याची खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व नियमित माझ्याबरोबर कनेक्ट राहायला, जोडले गेल्या आणि निश्चितच त्या संदेशाला आणि सेवा कार्याला आपण निश्चित उत्तमरित्या रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि मला देखील तुम्हाला भेटून खूप आशीर्वाद, ब्लेसिंग मिळाले. प्रभू करो अशाच प्रकारची तुमची मंडळी आणि सेवा कार्य वृद्धिंगत हो. परत एक वार चर्च कमिटी, सन्माननीय पाळक साहेब, आमचे सन्माननीय अध्यक्ष, यांचे ख्रिस्तामध्ये मी खूप खूप आभार मानतो. प्रभू तुम्हा प्रत्येकाला विपुल रिझरेक्शन डेचे विशेष करून या पुनरुत्थान दिवसाचे आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू. थँक्यू पाळक साहेब. सुंदरशा संदेशाबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. यावेळेस आपण प्रबोधनाची
आहे